मित्रांनो, मी विशाल कुलकर्णी स्वागत करतो तुमचं द सुप्रीमो या यूट्यूब चॅनलवर, जिथं आपणास हमखास मिळेल नवीन माहिती, भन्नाट कंटेंट आणि थोडंसं वेगळं करण्याची दिशा. चला तर मग सगळे मिळून एकत्र करूयात एक नवीन प्रवास. पहाटेचे 4 वाजले होते जेव्हा आम्ही पुण्यातील राहत्या घरापासून पुणे एअरपोर्टकडे जाण्यासाठी निघालो होतो. आजचा दिवस प्रभास आणि प्रत्युषासाठी खास होता, कारण आज ते पहिल्यांदाच विमानाने प्रवास करणार होते. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे रस्त्यावरच्या दिव्यांच्या प्रकाशात पावसाचे थेंब अगदी मोत्यासारखे चमकत होते. थोड्याच वेळात आम्ही पुणे एअरपोर्टवरती पोहोचलो. एअरपोर्टचं वातावरण एकदमच जादुई वाटत होतं. एअरपोर्टच्या प्रवेशद्वारावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असा अश्वारूढ पुतळा पाहून मनात एकदम अभिमान दाटून आला. जय भवानी, जय शिवाजी असं मनोमन म्हणून आम्ही एअरपोर्टच्या आतमध्ये जाण्यासाठी निघालो. तिकीट्स आणि ID कार्ड तपासणी झाल्यानंतर आम्ही एअरपोर्टच्या आतमध्ये गेलो. एअरपोर्टचं आधुनिक रूप पाहून मुलं अगदी थक्कच झाली होती. तिथला तो मोठा हॉल, चमकणाऱ्या लाईट्स आणि तिथलं असणारं शिस्तबद्ध वातावरण सगळं एकदम त्यांना स्वप्नासारखंच वाटत होतं. चेक इन काउंटरवरून बोर्डिंग पास घेताना प्रभास आणि प्रत्युषा अगदी मोठे माणसासारखे वागत होते. हा अनुभव खूप गरजेचा आहे आणि या प्रवासामागे तोच हेतू होता. एअरपोर्टच्या भिंतींवर सजवलेल्या लोककलांच्या कलाकृती पाहून त्यांना भारताची कला आणि संस्कृती जरा जवळूनच अनुभवायला मिळाली. पुढे जाऊन बॅग स्कॅन होणं, त्याची तपासणी होणं, थोडंसं विचित्र पण मजेदार असा सिक्युरिटी चेकचा अनुभव हा देखील त्यांच्यासाठी नवीनच होता. सिक्युरिटी चेक नंतर आत शिरल्यावर रंगीबेरंगी दुकानं, तिथे असणारी खेळणी, चॉकलेट्स या सर्वांनी भरलेल्या स्टॉल्स पाहून त्यांच्या डोळ्यात अगदी आनंद मावत नव्हता. त्यांच्यासोबत आमचं देखील छोटंसं शॉपिंग झालं आणि आम्ही त्यानंतर बोर्डिंग गेटकडे वळालो. बऱ्याच वेळापासून ज्या गोष्टीची प्रतीक्षा होती ती वेळ शेवटी आली. त्यांना पहिल्यांदा एक विमान इतक्या जवळून पाहायला मिळत होतं. विमान जवळून पाहताना त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. वाव, ते किती मोठे आहे असे आश्चर्याने म्हणत ते विमानाकडे बघतच राहिले. विमानात शिरताना त्यांना भीती देखील वाटत होती, पण आम्ही त्यांच्या नकळत विंडो सीट बुक केली होती, ज्याच्यामुळे त्यांना खूप आनंद झाला. विमानाने जेव्हा आकाशात झेप घेतली तेव्हा खिडकीबाहेर ढगांचा समुद्र दिसत होता. जणू काही कापसाचे गोळे हवेत तरंगतच होते आणि त्यात आपण खेळतोय की काय असं प्रभास आणि प्रत्युषाला वाटत होतं. थोडंसं खाऊ खाल्ल्यानंतर आणि गप्पा झाल्यानंतर शेवटी विमान उतरण्याची वेळ आली. जशी विमानाची गती कमी झाली तसा थोडाफार गोंगाट आणि हलकासा धक्का जाणवू लागला. खिडकीतून खाली दिसणारे शहराचे दिवे जवळ येत होते. प्रभासने थोडं घाबरून आईचा हात घट्टच धरून ठेवला. प्रत्युषा मात्र हसत होती. तिला जणू काही खेळण्यातल्या झोक्यावरतीच बसलोय असं वाटत होतं. दोघांच्याही चेहऱ्यावरती भीती आणि मजा एकत्रच पाहायला मिळत होती. शेवटी विमान मऊ आवाजात रनवेवरती उतरलं आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या.
तो क्षण त्यांच्या आयुष्यातला एक अविस्मरणीय असा रोमांचच होता. एकंदरीत काय, तिकीट बुक केल्यापासून वेब चेक इन काउंटर, बोर्डिंग पास, सिक्युरिटी चेक, टर्ब्युलन्स हे नवीन शब्द त्यांच्या डिक्शनरीमध्ये अनुभवातून ऍड झाले. लगेज बेल्टवरून सुद्धा बॅग घेताना त्यांना खूपच मजा वाटत होती. एअरपोर्ट बाहेर येऊन आम्ही कॅबची वाट पाहू लागलो. कॅब आमची आली आणि आमचा प्रवास बेंगलोरकडे सुरू झाला. हा प्रवास केवळ प्रवास नव्हता, तर प्रत्युषा आणि प्रभासाठी नवीन जगाची ओळख होती. त्यांच्या निरागस डोळ्यात भरलेला उत्साह पाहून हा त्यांचा पहिला विमान प्रवास खऱ्या अर्थानं अविस्मरणीय ठरला. Subscribe to the channel.